आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जागतिक शेतकरी महिला वर्षानिमित्त शेती क्षेत्रात कार्यरत राहून कार्य करत असलेल्या बेडखेड येथील डॉक्टर श्रिया मुकुंदराव इनामदार यांना 2026 या वर्षातील नेचर केअर सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी विटा येथील आमदार सुहास बाबर, सिंधुताई सकपाळ यांच्या कन्या ममता संकपाळ, नेचर केअरचे अध्यक्ष बाबा बर्वे, जयदेव बर्वे, जयंत बर्वे यांच्यासह नेचर केअरचे सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर श्रेया इनामदार यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र तसेच 21,000 रुपये रोख देऊन इनामदार यांच्या आजवरच्या शेती कार्याचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यातून 77 महिलांचे प्रस्ताव अर्ज आले होते. यातून 30 प्रस्ताव अर्जाची निवड करण्यात आली होती. तर नेचर केअर फर्टिलायझरच्या वतीने इनामदार यांच्या शेतीवर निवड समितीने प्रत्यक्ष 2 वेळा भेट देऊन एकंदरीत शेतीच्या कामांची पाहणी केली होती. गेले 2 दशकापासून श्रेया इनामदार या शेतीमध्ये विविधता आणण्यासाठी कार्यरत राहून आपल्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने केळी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो त्याचबरोबर विविध प्रकारे कडधान्य पीक घेत आहेत. तर शेतीमध्ये सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचाही वापर करत आहेत. तर त्यांनी ऊस उत्पादनात आजवर 86,032, 13,007, 10,001 अशा प्रकारे विविध ऊस लागवड केली आहे. तर यातील बरेच ऊस लागवड क्षेत्र बेणे प्लॉट्स म्हणून दिले आहेत. तर ऊसाचा एकरी उतारा 65/80 ते 100 टनापर्यंत साध्य झाल्याचे इनामदार म्हणाल्या. त्यांच्या शेती कार्यासाठी त्यांचे पती डॉक्टर मुकुंदराव इनामदार, मुलगा ऋतुराज व सून विनुला तसेच घरच्यांचे सहकार्य मिळत आहे. डॉक्टर श्रिया इनामदार यांना मिळालेल्या या शेती सन्मानाबद्दल त्यांचे बेडखेड व परिसरातून अभिनंदन होत आहे. SB न्यूजसाठी बेडखेडहून गजानन पाटील. आपण बेडखेड येथील प्रथम महिला वैद्यकीय क्षेत्रात असून पणही त्यांनी शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य साधल्याबद्दल नेचर केअर सन्मान 2026च्या मानकरी ठरले आहेत. त्या बेडखेड येथील सौ श्रिया मुकुंदराव इनामदार ह्या मॅडम आहेत आणि हा पुरस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा यांच्या वतीने 3 राज्यातून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून उत्कृष्ट शेती केलेल्यांना देण्यात येते. आणि यावर्षीचा सन्मान हा बेडखेड येथील वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असलेल्या श्रिया मुकुंदराव इनामदार यांना मिळाले आहे. आज त्यांच्याविषयी आपण इथं जाणून घेऊ. मॅडम, आपण शेती क्षेत्रामध्ये कसं काय उतरलात आणि काय काय साध्य केलात? मी डॉक्टरच आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहे. मी दवाखानाच माझा असायचा, पण माझे मिस्टर पण आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, पण ते सुद्धा शेती करत होते. 1 वर्ष तरी 1 वर्ष 1.5 वर्ष शेती बघत होते. तोपर्यंत त्यांचा ॲक्सिडेंट झाला. गावातच ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांनी वर्षभर घरी होते, म्हणजे बेडवरच होते. मग त्याच्यानंतर आता हे सुरू केलेली शेती बंद पडायचं नको म्हणून मी हातभार लावला आणि तिथून मला हळूहळू त्याच्यात इंटरेस्ट वाटायला लागलं. मग मला नंतर शेती करायला लागल्यावर त्याच्यात समस्या काय काय आहेत, आपण सुधारणा काय काय करायला पाहिजे हे सगळं समजायला लागलं. मग खत पाणी सगळं झालं, बरोबर आहे, पीक वगैरे सगळं झालं, पण उन्हाळ्यात पाणी कमी पडायचं. मग स्वतःच्या विहिरीचं गाळ काढणे हे सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर 2 बोर मारले, तरी पण उन्हाळ्यात पाणी कमीच पडायचं. हा प्रश्न होताच. त्याच्यामुळे नदीची पाईपलाईन केली. मग हळूहळू माझं शेतीचं बसायला लागलं आणि मग मला त्याच्यात इंटरेस्ट यायला लागला. तसं बघायला गेलं तर मॅडम, बेडखेड हा परिसर केवळ ऊसासाठी प्रसिद्ध असलेला भाग आहे. आणि ऊसासह आपण दुसरं व्यतिरिक्त पीक काय घेतलात काय? आधी आम्ही कायम पावसाळ्यात भुईमुग, शेंगा, मिरच्या, सोयाबीन हे सगळं करून मगच ऊसाची लावण करतो. आणि त्याच्यानंतर ऊस पुढच्या वर्षी गेला, खोडवा गेला. 2 वर्ष असते ऊस लावण आणि खोडवा. ते झाल्यानंतर लावण आणि खोडवा घेतल्यानंतर मग आम्ही ऊस, हरभरा, गहू, जोंधळे असं घेतो. म्हणजे इतर पिकं पण तुम्ही घेतलात? होय. त्याच्यामध्ये भाजीपाला वगैरे काय घेतला? भाजीपाला सुद्धा असतोय. कोबी, फ्लावर हे सगळे आंतरपिकं असतात. कोथिंबीर सुद्धा असते. तीळ, बाजूने तीळ घालतो. झेंडूची फुलांची झाडं लावतो.
कारण झेंडूची फुलांची झाडं कशा व्हायरस येऊ नये किंवा रोगराई होऊ नये म्हणून लागतात की काय? लावतो आणि रोगराई जरी आली तरी तीळ आणि झेंडूवर अगोदर रोग पडतो आणि त्याच्यामुळे मालकाला कळायला लागते की आपल्या अळी म्हणजे तयार झेंडूच्या झाली. झाडापासून किंवा झेंडू फुलापासून रोगराई थोडंसं कंट्रोलमध्ये राहते. लवकर कळतंय आपल्याला, कंट्रोलपेक्षा सुद्धा लवकर कळतंय आपल्या पिकावर रोग पडायला लागलाय म्हणून. म्हणजे आता आपल्याला कसं झालेलं आहे, लक्षात अलीकडच्या यायला काळामध्ये जास्तीत जास्त औषध फवारणीमुळे रोगराई वाढत आहे. याच्या दृष्टिकोनातून तुमचे प्रयत्न काय ठरलेत? होय, खरं म्हणजे सेंद्रिय शेती करायला एक पाहिजे. डॉक्टर म्हणून पण आणि एक शेतकरी म्हणून पण. बरोबर आहे. जास्त कीटनाशक आणि जास्त स्ट्रॉंग अशी आपण औषधं मारायला लागलो तर ते पीक सुद्धा विषारी पिकं तयार व्हायची पाळी येते आणि त्याचा परिणाम वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर व्हायला लागतोय. त्याच्यासाठी गोमूत्र किंवा जीवामृत हे वापरून सेंद्रिय शेती करणं महत्वाचं आहे. आणि रोग पडल्यानंतर उपाययोजना मग की केमिकल फवारणी वगैरे करावं लागते. ह्याच्या अगोदर रोग येऊच नाही यासाठी आपण लक्ष देऊन सेंद्रिय शेती करणं आवश्यक आहे. सपकाळ त्यांच्या सुकन्या ममता सिंधुताई सपकाळ म्हणून आहेत, त्यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ करण्यात आला. विटाला त्यांची मेन ब्रांच आहे नेचर केअर फर्टिलायझर्सची. त्यांचे ओनर जयंत बर्वे म्हणून आहेत. ती सगळी फॅमिली त्या दिवशी म्हणजे उपस्थित होते आणि खूप छान त्यांनी कार्यक्रम केला. म्हणजे तळागाळातल्या अगदी शेतकरी महिलांना सुद्धा त्यांनी आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांना बक्षीस मिळालेलं होतं. त्या दुर्लक्षित महिला शेतकरी आहेत असं त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. त्यांना इतका सन्मान त्यांनी दिला का नाही, त्या बायका परत उत्साहाने प्रफुल्लित झाल्या. आणखी जास्त जोराने आम्ही शेती करणार असं म्हटल्या त्या. ठीक आहे मॅडम, वैद्यकीय क्षेत्रात पण शेती क्षेत्रामध्ये उल्लेख नाही करलात. तुम्ही वैद्यकीय क्षेत्राला किती वेळ देता आणि शेती क्षेत्रात किती वेळ देता? वैद्यकीय क्षेत्राला बहुतेक संध्याकाळीच आता लेडीज येतात तेवढंच मी बघत असते. बाकीच्या वेळेला जास्त मी शेतीलाच वाहून घेतलेलं आहे. तुमचा जीव गमतो का ह्याच्यामध्ये? मग काय, विशेष म्हणजे आज शेतकऱ्यांची स्थिती अवघड झाली असं म्हणता येते का? म्हणजे शेतकरी मुलांना कोण मुलीच देणं झाल्यात. या दृष्टिकोनातून असल्या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये एक उल्लेखनीय कार्य साध्य केला, त्याच्यात आपलं मत काय वाटतंय? शेती असं असतं एक वर्ष ती काही उपयोग होणार नाही. म्हणजे आपण करून काही उपयोग सगळं आपलं पिकाला काही मालाला उपयोगच मिळाला नाही, आपल्या अंगावर आलं सगळं असं वाटतंय. पण एका कोपऱ्यातनं सुद्धा त्याचं भरपूर हे होत असते. एकदा माझी मोहरी 750 रुपयाची झाली आणि 300 रुपयाचा गहू झाला होता फक्त. तेव्हापासून मी कार्यरत आहे याच्यात. केळी 3 वर्ष केळीचं पीक घेतलेलं होतं, त्यावेळेला सुद्धा खूप फायदा झाला. त्याच्यामुळे शेती उपयोग होत नाही म्हणून सोडून अर्थच नाही आहे. शेवटी शेतकऱ्याला आमटी आणि भाकरीला तरी ते मरण नाही आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेलात तर पीक आणि शेती सोडून तर चालणार नाही आहे. मोठ्या बिल्डिंग्स आणि IT नोकरी करून का नाही आपली जनता उद्या पोटाला काय खाणार हा प्रश्न येणार आहे. त्यासाठी किती जरी आपलं झालं तरी आपण शेती सोडू नये, सगळ्यांनी शेती करावी असा माझा आग्रह आहे. शेतकरी हाच देशाचा कणा आहे असं. कणा आहे, कसं आहे, कणा आहे म्हणून सगळेजण भाषण एवढंच करतात, पण ज्या योजना असतात त्या शेतकऱ्यापर्यंत पूर्ण पोहोचत नाहीत. आणि कसं करायला पाहिजे, नियोजन व्यवस्थित असेल तर त्याच्यामधून आपण खूप काही उद्देश साध्य करू शकतो. पण नियोजन नसेल किंवा व्यसन किंवा फार मोठे काहीतरी खर्च आवाढव्य करत गेलात तर शेती मग तुम्हाला फायदा करून देत नाही. विचारपूर्वक वागलं तर शेती काय आपल्याला नुकसान करत नाही. धन्यवाद मॅडम. यापुढेही तुम्ही शेती क्षेत्रामध्ये असेच कार्यरत आहात आणि यापेक्षाही मोठे मोठे पुरस्कार मिळू द्यात. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.